वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमचं आयुष्य बदलायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. हो, नवरात्री संपताच 2025च्या उत्तरार्धात सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय, जिथे नशीब तुमच्यासाठी नवं दार उघडणार आहे. पण सावधान, या संधीसोबत काही आव्हानेही येणार आहेत. शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुमचं भविष्य दडलेलं आहे. नवरात्री संपल्यावर वृश्चिक राशीचं जीवन एका नव्या वळणावर येतं. 2025चा उत्तरार्ध म्हणजेच जुलैपासून डिसेंबरपर्यंतचा काळ. हा काळ तुमच्या नशिबाचा संपूर्ण खेळ बदलणार आहे. जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होता, ते आता वास्तवात उतरणार आहे. पण लक्षात ठेवा, सुरुवातीला थोडं कठीण वाटेल. कारण शनी आणि राहू तुमच्या मार्गात थोडे अडथळे टाकतील. तुम्हाला वाटेल की गोष्टी हातातून निसटतायत. पण खरी सुरुवात या अडथळ्यांनंतरच होते. जसं अंधारानंतर पहाट उजाडते, तसंच नवरात्रीनंतर तुमचं भविष्य चमकणार आहे. आधीचा ताण आणि ओझं दूर होईल. अचानक मिळणारा पैसा, गुंतवणुकीत यश, जुने थकलेले पैसे परत मिळणे, हे घडणारच. लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर आहे. प्रेमसंबंधात ज्यांनी तुम्हाला दूर केलं होतं, तेच लोक परत येऊन माफी मागतील. विवाहित वृश्चिक राशीवाल्यांच्या नात्यात नवं प्राण फुंकला जाईल. करिअरमध्ये तुम्हाला मिळणारी एक संधी तुमचं नशीब बदलून टाकेल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, तेच लोक तुमचं कौतुक करताना दिसतील. पण लक्षात ठेवा, हा प्रवास सोपा नाही. तुम्हाला संयम, मेहनत आणि श्रद्धा लागणार आहे. आध्यात्मिक पातळीवर नवरात्रीनंतर तुमचं मन खूप शांत होईल. तुम्हाला स्वप्नांतून संदेश मिळतील. पितरांकडून आणि देवांकडून मार्गदर्शन सुरू होईल. 2025च्या उत्तरार्धात तुमचं आयुष्य 2 भागांत विभागलं जाईल. एक भाग जुन्या अडचणींनी भरलेला आणि दुसरा भाग नवीन आशा, संधी आणि यशानं भरलेला. हा बदल इतका मोठा असेल की पुढे वळून पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. वृश्चिक राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, या काळात तुमचं मन आधीपेक्षा जास्त संवेदनशील होणार आहे. लहानशा गोष्टीवरही तुमच्या डोळ्यांत पाणी येईल. कारण तुमच्यावर एक अद्भुत ऊर्जेचा प्रभाव पडणार आहे. देव तुम्हाला आतून तयार करत आहेत, मोठ्या यशासाठी, मोठ्या जबाबदारीसाठी. म्हणूनच काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आहेत. पण घाबरू नका, ते निघून जाणं ही नियतीची योजना आहे. कधी कधी जवळचा माणूस तुमच्याशी विश्वासघात करेल, पण त्या क्षणी तुम्ही खचू नका. कारण त्यांचं खरं रूप तुम्हाला दिसायला हवं होतं. आणि नंतर खरी साथ देणारे लोक तुमच्या जीवनात प्रवेश करतील. हा काळ म्हणजे जुनी नाती तुटून नवीन नात्यांचा जन्म होण्याचा काळ. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांचं अस्तित्व हळूहळू निघून जाईल. पण ज्यांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केलंय, ते कायमचे तुमच्या पाठीशी उभे राहतील. सुरुवातीला थोडे नुकसान होईल, योजना फसतील, प्रयत्न वाया जातील असं वाटेल. पण हे सगळं एक मोठ्या संधीचं दार उघडण्यासाठी घडतंय. म्हणून संयम बाळगा. आई दुर्गेची कृपा तुमच्यावर विशेष आहे. नवरात्रीत केलेले जप, प्रार्थना आणि उपासना आता फळं देऊ लागतील. तुमच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतील. करिअरमध्ये अचानक मोठी ऑफर येऊ शकते. विदेश प्रवासाची किंवा उच्च शिक्षणाची संधी मिळेल. काहींसाठी सरकारी नोकरी, तर काहींसाठी मोठ्या कंपनीत बढती. हे घडेलच, कारण ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी बदलत आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा काळ तुमच्यासाठी जीवनात नवा अध्याय लिहिणारा ठरेल. पण त्याआधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. देव तुम्हाला एक प्रकारचा कसोटीचा काळ देणार आहेत. काही दिवस तुम्हाला वाटेल, माझं काहीच होणार नाही. पण त्या क्षणी हार मानू नका. कारण नेमकं तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने वळणार आहे. नवरात्रीनंतरची ऊर्जा तुमच्यात इतकी प्रबळ असेल की तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. जिथे दुसरे लोक थांबतील, तिथे तुम्ही जिंकून दाखवाल. नवरात्रीनंतर वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यातील मोठं स्वप्न आता हळूहळू आकार घेणार आहे. ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होता, त्याची पहाट अखेर उजाडणार आहे. पण लक्षात ठेवा, पहाट येण्याआधी सर्वात गडद रात्र असते. म्हणजेच या काळात थोडं अंधार जाणवेल, मन खिन्न होईल, एकटेपणा जाणवेल. पण हे सगळं तात्पुरतं आहे. काही नाती इथं तुटतील, काही मित्र कायमचे दुरावतील,
पण खरी ताकद तेव्हा येते जेव्हा तुम्ही स्वतःला आधार देता. म्हणून तुमचं मन कठोर ठेवा. देव तुमच्या बाजूने आहे. नवरात्रीत घेतलेली माता दुर्गेची कृपा तुमचं रक्षण करेल. संकट कितीही मोठं असलं तरी तुम्ही वाचाल आणि शेवटी विजय तुमचाच होईल. करिअरमध्ये मोठे बदल दिसतील. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर हीच योग्य वेळ. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक नवा प्रोजेक्ट मिळेल. परदेशी संपर्कातून आर्थिक लाभ होईल. तुम्हाला वाटेल देव खरंच माझ्यासाठी योजना आखत आहेत. कारण घटना अशा घडतील ज्या तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. जे आधी अशक्य वाटत होतं ते आता शक्य होईल. तुमचं नाव, तुमची कीर्ती दूरवर पोहोचेल. प्रेमाच्या क्षेत्रातही मोठे वळण येतील. एकतर्फी प्रेम असणाऱ्यांना सकारात्मक उत्तर मिळेल. विवाहितांसाठी गैरसमज दूर होतील. ज्यांना एकटेपण वाटत होतं त्यांच्या जीवनात नवीन व्यक्ती येईल. पण सावधान, या काळात चुकीचा निर्णय घेतला तर पश्चाताप होऊ शकतो. म्हणून घाईगडबड करू नका. संयम ठेवा. योग्य वेळेची वाट पहा. 2025चा उत्तरार्ध तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलाय. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. कारण हा काळ आयुष्यात फक्त एकदाच येतो आणि जो या संधीचा फायदा घेईल त्याचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला स्वप्नांतून संकेत मिळतील. पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला जाणवेल. देवळात गेले की अनोखी शांतता अनुभवायला मिळेल. हीच तुमच्या आयुष्याची खरी ताकद आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुम्हाला असं वाटेल की तुमचं मन जास्त प्रगल्भ झालंय. आधीसारखं उतावळेपण राहणार नाही. तुम्ही अधिक शहाणपणाने निर्णय घ्याल. हा बदल केवळ बाहेरून नाही, आतूनही होणार आहे. तुमचं मन, विचार, स्वभाव सगळं एका नव्या पातळीवर जाईल आणि हेच तुम्हाला पुढे मोठं यश देणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, हा काळ तुमची खरी ओळख जगासमोर आणणार आहे. लोक म्हणतील, हा तोच आहे का ज्याला आपण आधी कमी लेखलं होतं? तुमचं व्यक्तिमत्व आता तेजानं चमकणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक मिळणारा पैसा सुखावेल. घरातील जुन्या कर्जाचा भार हलका होईल. एखादी जुनी मालमत्ता विकून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा अतिरिक्त इन्कम मिळेल. आई महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल. घरात पैशांची कमतरता भासणार नाही. पण पैशाचा गैरवापर करू नका. कारण ग्रह सांगतात, जपून वापरलेला पैसा भविष्यात तुम्हाला मोठं यश देईल. नात्यांच्या बाबतीत जे लोक तुम्हाला विसरले होते ते परत तुमच्याकडे येतील. त्यांच्या डोळ्यांत पश्चात्ताप दिसेल. पण तुम्ही ठरवा कोणाला माफ करायचं आणि कोणाला दूर ठेवायचं. करिअरच्या क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. तुमचं नाव वरिष्ठांपर्यंत पोहोचेल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळेल. हा काळ तुमचं कौशल्य जगासमोर दाखवण्याचा आहे. मात्र सावधान, काही जण तुमच्या यशावर डोळा ठेवतील. मत्सर करणारे लोक अफवा पसरवतील. पण लक्षात ठेवा, खोटं कितीही मोठं असलं तरी सत्य जास्त काळ लपून राहत नाही. तुमचं प्रामाणिकपणाचं तेजच तुमचं रक्षण करेल. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमचं धैर्यच तुम्हाला या काळात जिंकवेल. भीतीला मनात स्थान देऊ नका. देव तुमच्या सोबत आहेत, हीच खरी शक्ती आहे. आध्यात्मिक पातळीवर तुम्हाला नवं जग दिसेल. ध्यानधारणा केली तर अद्भुत अनुभव येतील. स्वप्नांमध्ये आई दुर्गेचा किंवा पितरांचा आशीर्वाद मिळेल. हे संकेत तुमचं मन अधिक स्थिर करतील. 2025च्या उत्तरार्धात तुमचं जीवन 2 भागात विभागलं जाईल. पहिला भाग संघर्ष, कष्ट आणि अश्रूंनी भरलेला. दुसरा भाग यश, कीर्ती आणि आनंदानं झालेला. हा बदल इतका मोठा असेल की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. अचानक घडणाऱ्या घटनांनी तुम्ही थक्क व्हाल. एक अनपेक्षित फोन कॉल किंवा भेट तुमचं नशीब बदलून टाकेल. ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच अपेक्षा नव्हती ते लोक तुमच्यासाठी मदतीला धावून येतील. आणि ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता ते दुरावतील. म्हणूनच या काळात मन मजबूत ठेवा. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. फक्त देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण हा काळ तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवेल. ज्यांनी संयम धरला ते विजयी होतील. ज्यांनी हार मानली ते मागे राहतील. म्हणूनच वृश्चिक राशीवाल्यांनो, हार मानू नका. तुमचं भाग्य आता जागं होतंय. आई दुर्गेची कृपा, पितरांचा आशीर्वाद आणि ग्रहांचा बदल, या तिन्ही शक्ती तुमच्या पाठीशी आहेत.
म्हणून काळ कितीही कठीण वाटला तरी घाबरू नका. शेवटी विजय तुमचाच आहे. हो, काही वेळा अश्रू ओघळतील, काही वेळा मन शोकात बुडेल, पण या प्रत्येक दुःखाच्या थेंबामध्ये तुमच्या भविष्यातील आनंद दडलेला आहे. म्हणूनच हे अश्रू व्यर्थ नाहीत. या प्रवासाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय भेटेल, जिथे जुन्या दुःखांना स्थान नसेल. फक्त आनंद, समृद्धी आणि यशाचं राज्य असेल. तुमची कहाणी इथं संपत नाही, उलट ती खरी सुरुवात आहे. कारण 2025च्या उत्तरार्धात सुरू होणारा अध्याय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा, सर्वात भव्य अध्याय आहे. तुम्ही हे बदल स्वतः अनुभवणार आहात. प्रत्येक दिवस, प्रत्येक घटना तुम्हाला नवा धडा शिकवेल. आणि शेवटी तुम्ही अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक यशस्वी व्हाल. म्हणून वृश्चिक राशीवाल्यांनो, नवरात्रीनंतरचा काळ हलक्यात घेऊ नका. हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा संधीचा आहे. फक्त संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. देव तुम्हाला नवीन मार्ग दाखवत आहेत. ब्रह्मांड तुमच्यासाठी दारं उघडतंय. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती ते आता घडणार आहे. आणि तुम्ही या बदलाचे साक्षीदार असणार आहात. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमचा काळ अखेर सुरू झाला आहे. नवरात्री संपताच 2025च्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय उलगडणार आहे, जो कायमचा इतिहास लिहून ठेवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.